आज मी बनवली दुपारच्या जेवणासाठी खूप छान अशी झमझमीत अशी फ्लावर बटाटा आणि बटाटे मिक्स करून अशी फ्लावर बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. याला लागणारं साहित्यसुद्धा कमी आहे आणि खूप कमी वेळामध्ये अगदी घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती आणि व्हिडिओ आवडलास तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईबर, व्हिडिओला लाईक करा. तिकडे बघू शकता पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवते. म्हणजे अगोदर पॅन तापत ठेवायचा, मग त्याच्यामध्ये असं जेवढा लागेल तेवढं असं तेल वापरायचं. तर ते एकदा मी तेल तापत ठेवते. तेल थोडं तापत झालं की मग आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची. तर फ्लावर वाटाण्याची भाजी ही अशा प्रकारे ना, म्हणजे खूप साधी सिंपल पद्धत आहे ही. तसं बोललं तर फ्लावर वाटाण्याची भाजी खूप छान छान प्रकारे सुद्धा बनवली जाते. पण ही मी तुम्हाला एक अगदी कमी वेळामध्ये होणारी भाजी तुम्हाला दाखवते. म्हणजे घाई असेल ना, तर अशा वेळी तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागते खाता वेळेस. तर आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्त्याचे 5-7 पानं टाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं तडतडून झाले की हे मी कांदा, टमाटर चिरून असं मिक्स ठेवलं होतं. इकडे बघू शकता, हे बघा कांदा टमाटर असं बारीक चिरून ठेवलं होतं, ह्याच्यामध्ये टाकायचं. खूप घाई झाली होती, म्हणलं आता दुपारच्या जेवणाला बनवायचं काय, म्हणजे वेळच कमी होता. त्यामुळं म्हणलं झटकीपट फ्लावर वाटाण्याची भाजी करून घेते आणि तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करते. तर ते बघा कांदा टमाटर थोडंसं परतून झालं, याच्यामधला थोडा कच्चापणा नाहीसा झाला की मग आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे. इकडे तुम्ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता किंवा फ्लावर बटाटा असं थोडंसं तेलामध्ये सुद्धा फ्राय करून त्याला घेऊ शकता. आता मी याच्यामध्ये 2-2.5 चमचे लाल तिखट वापरले, कारण स्पायसी भाजी असली ना तर खायची एक चव वेगळी असते. पण तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर कमी तिखट इकडे वापरू शकता. तर आता मी 2-2.5 चमचे लाल तिखट आणि 1-1.5 चमचा धना पावडर टाकला. इकडे बघू शकता धना पावडर मी 1-1.5 चमचा टाकला आहे, कारण धना पावडरची खूप छान टेस्ट येते या भाजीमध्ये. आणि 2 चमचे इथं गरम मसाला पावडर टाकला आहे. म्हणजे आपलं खडा मसाल्याची पावडर असतं ना, ते जर टाकायचं म्हणजे वेगळे आपल्याला मसाले वापरायची मग गरज लागत नाही, अख्खे खडा मसाले. हे बघा आता याच्यामध्ये 1/2 चमचा हळदसुद्धा टाकून घेतली. लाल मसाला, धना पावडर, गरम मसाला आणि हळद टाकून घेतलेले आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला हे कांदा टमाटे कढीपत्त्यामध्ये गरम तेलामध्ये मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. खूप कमी वेळामध्ये तुम्ही ही भाजी खाऊ शकता करून. आता हे थोडं परतून झालं मसाला की याच्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावर बटाटा आणि वाटाणा हे टाकून घ्यायचे. खूप मस्त म्हणजे फ्लावर बटाट्याची भाजी ना खूपच भारी लागते खायला. आणि आता वाटाण्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे ना वाटाणे घेऊन यायचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवायच्या. पुलाव बनवू शकतो आपण किंवा मटर पनीर बनवू शकतो किंवा नुसती पण आपण वाटाण्याची ग्रेव्ही बनवू शकतो. तर इकडे बघू शकता सर्व मसाल्यामध्ये आपण तेलामध्ये सुरुवातीला हे फ्लावर वाटाणा परतून घ्यायचा. म्हणजे छान अशी कोटिंग भेटते याला मसाल्याची, पॅक होऊन जातं हे सगळं आणि चव एक चांगली येते. मग त्यात हे बघा छान असं मिक्स करून घेते आणि मग नंतरून आपण पाणी टाकायचं. इथे मी अर्धा ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकले, कारण हे सगळे साहित्य आपल्या भाज्या ज्या आहेत ना त्या कच्च्या आहेत, त्यामुळे ते शिजल्यासुद्धा जातील. आणि दुसरी गोष्ट आपल्याला थोडासा नॉर्मल ग्रेव्हीसुद्धा तयार होईल याने. हे बघू शकता. आता याच्यावर थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकते, कारण मीठ वापरलेलं नव्हतं, तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण याला झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर याला 10 मिनटं द्यायचे. हे मीठ टाकल्यामुळं पुन्हा एकदा जरा मिक्स करून घ्यायचं, कारण की मग काय होतं मिठाचा फ्लेवर चारी बाजूनी येतो. हे बघा आता चांगलं व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता याच्यावर आपण ठेवायचं झाकण आणि फक्त 10 मिनटामध्ये मंद आचेवर ही भाजी तयार होईल. आपल्याला थोडासा याच्यात रस्सा ठेवायचा आहे. 10 मिनटं झाले की आपण 2-3 मिनटांनी चेक करायचं. तर 5 मिनटात बरोबर हे भाजी आपली तयार होत आहे. थोडासा हा रसा आटत चाललेला आहे. मी जे पाणी वापरलेलं ते पूर्णपणे सोकून घेतलं आहे भाजीने आणि एवढी ग्रेव्ही आपल्याला पुरेशी आहे. आपण पाणी बघा भरपूर वापरलं होतं, म्हणजे अर्धा ग्लासच्या अंदाजे जरी वापरलं होतं ते सुद्धा नाहीसे झाले. आणि नरम सॉफ्ट आपले हे आलू बटर आणि फ्लावर चांगलं असं शिजून निघलेलं आहे. आता मी भाजी थंड करून घेते, कारण ही भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. थंड करून घेते, मग आपण याला वाढूया.
हे बघा थोडीशी थंड केली, वरून थोडी कोथिंबीर टाकली. तर इकडे बघू शकता चमचमीत झणझणीत खूप कमी वेळामध्ये ही भाजी तयार होती खाण्यासाठी. तुम्हाला जर घाई झाली असेल दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तर त्यावेळेस तुम्ही ही भाजी अगदी कमी वेळामध्ये बनवू शकता. कुठलेही असे स्पेशल मसाले न वापरता ह्याची खूप छान चव येते. तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान चव येते याची आणि खायलासुद्धा इतकी भारी वाटते. भाकरीसोबत भातासोबत मस्त भाजी तयार होती. ते बघू शकता मी ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेतले, कारण आता दुपारचा टाईम आहे, मला जेवायचं आहे, त्यामुळे ही भाजी मी झटकीपट तयार केली. आता ह्या प्लेटमध्ये घेतलं आहे मला वाढून. आणि इकडे बघू शकता ही अशी भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मस्त भाजी तयार होती, खायला चवदार अप्रतिम स्वाद लागतो याचा. काहीही मसाले न वापरता याचा फ्लेवर खूप छान येतो, कारण फ्लावरचा फ्लेवर खूप चांगला असतो भाजीमध्ये. आणि वरून आपण बटाटेसुद्धा टाकलेले आहेत. तर घाई झाली असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थोडीशी तब्येत जरा नॉर्मल माझी थोडी हे आहे, त्यामुळं व्हिडिओ मला काढायला जमत नाही. तर आय होप तुम्ही मला समजून घेता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.